बघा तिथं भंडारा होता, तरी लोक घरून घेऊन नाही आले, काम बोलल्याच्या भंडारातून काय ना काय घेऊन आले मैं बाबा टिल्लू नाम मेरा। यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तर विचार करत असाल काय कुठून बोलतोय काय नक्की, काय क्लिअर दिसत नाही काय नाही, कारण ह्याच कारणामुळे मी ब्लॉग बनवत नव्हतो लवकर। तर मी बोललो जाऊ दे, आपल्या जेव्हा हळूहळू टाईम जाईल तसा तुम्हाला माहिती पडेल की का नव्हतं बनवत। तर मी आता चाललो आहे आक्सा बीचला माझ्या मित्रांसोबत। आज सर्व फ्री आहेत, तर विचार केला सर्वांनी की रिसॉर्ट बोलतो आज फ्री झाले सर्व, तर बोलतात आज आक्सा बीचला जाऊया। सकाळ ठरलं, म्हणजे काल ठरलेलं, पण सकाळी पण सर्वांनी फोन केले की जाऊया म्हणून। तर भाई सौरभ आलाय घरी, त्याच्याच गाडीने जायचं आहे। तर काय नाही, आता मी पण तयार वगैरे झालो आणि आता चाललो त्या गाडीच्या येताना बाकीचे पोरं पण तयार होऊन येत आहेत हळूहळू। आणि मी सेल्फी कॅमेरा माझा असंच खराब झालं आहे, त्यामुळे मी एवढे दिवस ब्लॉग नव्हतं बनवत। तर माझा बॅक कॅमेरा चांगला आहे, त्याच्याने मी बनवेन, पण स्टेबिलिटी थोडी कमी भेटेल, तर जरा थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। आणि माफ करा, मी खूप कमी ब्लॉग बनवतो आणि खूप कमी अपडेट देतो आहे तुम्हाला। तर मी गावचे क्लिप काढलेत, ते तुम्ही बघितलं असाल। तर आता पावसाळा पूर्णपणे चालू व्हायच्या आत आम्ही जरा असं थोडं फिरायला जाऊन येतो आहे। खूप दिवसाने प्लॅन झाला आमचं जायचं, तर तेच आम्ही दोघं चाललो आहे। तर सौरभने आता आम्ही दोघं चाललो आहे आणि बाकीचे तिघंजणं येतात। कोण आहे तो कुणाल आहे, आर्यन, सनील आणि आम्ही दोघं, आणि त्या हर्ष नावाचं पण अजून एक आहे, तर त्याचं काय माहिती तो ठरवलं आहे की नाही ते यायचं। तर आपण बघूया डायरेक्ट तिकडे जाऊन। तर चला ब्लॉग कंटिन्यू ठेवा, आपण बाहेर जाऊन भेटू, चला। तर गाईज आम्ही निघून आलो, इकडे बाहेर पोरं आलेत सर्व, आणि ही लोक बघा तिथं भंडारा होता, तर ही लोक घरून जेवून नाही आले, त्यामुळे त्या भंडारातून काय ना काय घेऊन आले। ते बघा भूक भागवत आहेत, हे बघा एवढं बघितलं तू, मला एवढं कमी भेटलं मग नको एवढं खास नाही, खा ना आता का? थोडा लेट झाला निघायला बाकीच्या मित्रांना सर्वांना गोळा करायला। तर आता त्या गाडी जिथे उभी आहे सर्कलच्या इकडे, तिकडे चाललो आहे आणि बस चाललो आहे तिकडेच, कंटिन्यू ठेवा ब्लॉग। काय बोलताय? चाललो तर सर्व पोरं आलेत आणि आम्ही लोक चाललोय फिरायला आक्सा बीचला। तर बघूया आता निघू। सौरव गाडी चालवतोय आणि मी पुढे बसलोय। एसी लावा सेटसाठी, तुम्ही मला ठीक आहे, चला जाऊया आपण। बाहेर पण मस्त मौसम झालं आता, असंच असू दे, ऊन नको असू दे, बस आहे। काय करू चलो, खुला ठेवला आंबे मात की गणपती बाप्पा मोरया। अरे बोला तरी, मोरया You tease me and you touch me, I'm going crazy about it. Keep saying that it's nothing, so tell me what to do. I'm losing all my cool, feeling like ain't nobody else around us, ain't nobody else around us. Got me breaking all my rules, it's only me and you, feeling like ain't nobody else around. मग जा ना मग जीएफ सोबत, मग कशाला आलास इथे?
नाहीतच गाणी लावत राहतो. इकडे थोडं पुढे येतच ट्रॉफिक लागला आम्हाला इथे. जास्त लांबपर्यंत नाही, मॅपमध्ये तर थोडं पुढपर्यंत दाखवतं ट्रॅफिक. वैतागले पोरं आतमध्ये. हे बघ ना, हळू हळू करतो. नाही एवढं आवाज नको पाय गाड्या. आता पोचू लागेल 10-15 मिनिटामध्ये. शिवांचं राज. काय भाई, काय हालत होते ट्रॅफिक मधून, काय सांगू शकतो एक्सपिरियन्स? काय सांगणार, तुम्ही उशिरा उठताव ना. सारखे टोमणे मारतोय का आम्हाला? उशिरा उठलं झालं असतं तर. हा मग आम्ही तेव्हा थांबलो असतो ना. काय तुझा काय एक्सपिरियन्स सांगू शकतो? गाडी उशीर आली. गाडी उशिरा आली. गाडीला टायमिंग दिलेला. हा, तुझी एसटी लेट आली रे, टायमावर नाही आले. आम्ही बस स्टॉपवर थांबलेलो. Feeling like ain't nobody else around us. Ain't nobody else around us. Yeah, tell me lies like you mind crazy out of time flies. We be getting sky high. So baby, let me fill your cup before we out of here. Do you wanna take it slow? Just let me know. तर काय बघा, आम्ही पोचलो अक्सा बीचला. इकडे मिलिटरी कॅम्प आहेत आणि इकडे कॉलेजेस वगैरे आहेत. आणि हळू जास्त हे बघा, इथे पण हळूहळू लोक येतात इकडे. आणि जास्त क्लिप बनवत नाही कारण गाण्यामुळे कॉपीराईट आहे. इकडचं एकदम बीच टाईप. बस किती खाली. हा मग फुल भरलेली, उभा राहायला लागतो तो पण स्टेशनला पोचेपर्यंत. आंबे काढायला जाऊया. आम्ही पोचलो इकडे. अक्साला जाणार होतं, अक्सा कॅन्सल केला. आता चाललो दानापाणीला. आणि हे बघा, दानापाणीच्याच रोडवरती बस. आता उतरू गाडीतून, व्ह्यू वगैरे बघू. खूप वर्षाने येतोय दानापाणीला. बघा समोर व्ह्यू दिसत असेल तुम्हाला. पोचलो फायनली. इथं पार्किंगच पार्किंग आहे. तू लाव कुठं आतमध्ये? चल सावलीत तिथंच जाऊया ना. जाऊया. हा नवीन काहीतरी बनवलेला आहे ना, पहिलं नव्हतं ना हे. हे बघा, इथे गेरीवेन्स आहेत. शूटिंग चालू आहे बहुतेक या साईडला, दानापाणी साईडला. इथे आतमध्ये चाललोय पार्किंगला जागा शोधायला. ते कमी आहे. संध्याकाळ झाल्यावरती गर्दी होणार आहे म्हणून आम्ही दुपारच्या टायमाला आलो. जरा टाइमपास होईल घरी बसण्यापेक्षा तरी. तर गाईज फायनली पोचलो आम्ही. तर या गरमीतून आणि या ट्रॉफिकमधून. हे सौरव कुठे झाला? त्याला बोल इथून आता उडी मारून. चष्मा घ्या गेलाय तो. अर्धे जण तिकडे आंघोळ करायलाच गेलेत. गरमीचा एकदम मेन आनंद लुटतायत ते पाण्यामध्ये. ते लास्ट टाइम सण तू आलेलास तेव्हा पोहायला गेलेलास ना आतमध्ये? पाण्यात उतरलेलास का? काय नाही बोलते पकव्या कॉलेजच्या टायमाला. काय यार किती खोटं बोलतोय. जा घरी. हा अक्साला तेच गेलेलास का? बस गेलेलो. तर ही लोक आल्या आल्या स्नॅप काढायला लागलेले आहेत.
बघू शकता स्नॅपमध्ये एवढं मनावर घेतलं आहे जसे काय पैसे भेटतात ते याचं. मुख्यमंत्री यांना नुसते कॉल करत होतात कुठे स्नॅप काढतात दाखवायसाठी की आम्ही आलो आहे आक्सा बीचला. थोडं ऊन पण खूप आहे. थोडं आता हवा आली का जरा बरं वाटतंय. काय बनवायचं आहे? आलो आम्ही आणि लोक बघा खेकडे पकडायला बसले तिथे. इथे ना खेकडा दिसतोय, खेकडे पकडायला बसले सगळे लोक इथे फोटो काढतात. हे लोक मासे पकडून घरी जाऊन जेवण करून खाणार आहेत. अर्धे जण तिकडेच बसलेत. त्या लोकांना कंटाळा आला बोलतो ऊन लागते. हे कसला आवाज येतो गेलं तिकडून मला. तर गाईस मस्त झालं. आता ऊन थोडं कमी झालं आहे. आणि हे बघा पाण्यातले बाबा. हो पाण्यातले बाबा हो. एवढं पाणी उडतंय मागून तरी सुद्धा हे भिजत. मैं बाबा टिल्लू, टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू. पीटैक फ्रॉम कानपुर. बसलेत ते साधू बाबा बसलेत आणि तिकडे खेकडे पकडणे चालू आहे. या दोघं खेकडे पकडतात कधीपासून आणि ही दोघं बसलेत तिथे टाइमपास करतात. जरा बरं वाटते कारण इथे गर्दी वगैरे नाही चालत, शांत वाटतं वातावरण. आणि बस आता जाऊ थोडं फिरू वगैरे फोटो वगैरे काढायचे बाकी असू. तर हळूहळू इथून परत गाडी घेऊन तिकडे जाऊ आणि जरा फोटो वगैरे काढू मस्त आणि निघू. म्हणजे बस जाताना ट्रॅफिक नको भेटायला या हिशोबाने आम्ही आलो आणि निघणार आहोत. आणि हे बघा आणि भूक पण लागली तर बघू काहीतरी खाल्लं तर खाऊ. आणि अजून काय बोलू शकतो. कसं वाटतंय मग तुम्हाला? छान वाटतंय. सनील किती मच्छी पकडली? हा मच्छीवाला झाला इकडे येऊन कोळी झाला. अरे हो साधू बाबा तुम्ही उठलात तपस्यावरून. आणि ह्याला मेन म्हणजे सांभाळून ठेवायला लागतोय कारण हवेने कधीही आमची माणसं उडून जाऊ शकतात. 2 शब्द बोलू शकता का? इकडे बघून बघ 200 रुपये ना 2 शब्द. साधू बाबा इकडे ते बघा किती मेहनत करताय. आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर काय आम्ही इकडे खेकडे पकडतोय कधीपासून. इकडे फिरायला कमी आणि आम्ही खेकडे पकडायला जास्त आलो. खेकडे आम्ही गमावल्यात हातातून. तर बघूया पुढच्या दिवसाची गाडी आणि बाकीचे पोरं इथंच थांबले. काहीच आम्ही निघालोय. खेकडे पकडून त्या खेकडे काय भेटले नाही पण आता निघालो आम्ही घरी जायला. आम्ही त्या भाईला बोललो गाडी इकडे घेऊन यायला. तिकडे मागे लावलेली खूप पुढे बघितलं असेल तुम्ही. त्याला बोललो आता इकडे या आणायला. आता काय माहिती आणले की नाही. आणि इकडे शूटिंग चाललंय तिथे पोचलंय. हे ताण लागले ते इकडे व्हॅन लागलेत. हे बघा आला. पटपट है क्या? पटपट है? एसटी है क्या? है बस है क्या? हे कुठे पुढेच बसू मी? काय साहेब कशात उभारलात गाडीमध्ये? जान तड़पती है जन्नत की और नहीं मेरे कॉलेज की.
मला वाटलं यांची एनर्जी गेलेली पण आहे अजून बाकी आहे. हे का मला माहिती असणार नाही पुढे. इथे बाजूला रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट मधून आम्हाला गाणं वगैरे लागलं. अरे इकडे कपडे निवस्त्र आहेत माणसं मागे. इथे जरा दुकानात ताण लागलेली म्हणून पाणी घ्यायला थांबलो होतो. तेच पाणी इकडे 5 वर्षाचा म्हातारा बसला आहे. पुढे बसलाय. आम्ही आता जेवायला चाललोय. आमच्या इकडे बघू. आणि पुढे मंग्या बसलेला आहे आर्यन. सीट बेल्ट लावलात का तुम्ही? अरे लावलाय भावा हे भावा आम्ही हळूहळू चालू आहे. आपला हनुमान अरे त्या हॉटेल मध्ये घुसायचं ना आपल्याला. हॉटेलच्या बाहेर लावून जायचंय. आमच्या इकडचा एरिया. ही बाई रिक्षा रिक्षा त्याच्या पुढे उभी कर. जाऊन दे पुढे जाऊन दे पुढे. कुठं करते. अरे कुठे 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 जाऊन दे पुढे पुढे जाऊन इथं लाव. इथं साईडला लाव. समोरच आहे. चला जाऊया. भूक लागलाय खतरनाक. हे थांब ना. हे बाबा बाहेर पड. हा आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. हे ना हे फालतू आहे टाइमपास. दाखव ना नाव दाखव ना. खतरनाक वाले भुके लागलेत. हे बघा या लोकांचा नूडल्स पहिला आला म्हणून त्याची झलत होती. त्याच्या नाकाच्या समोर खातोय. तर आता त्याची प्लेट आले तर चायनीज खातो आता. चल खा रे. स्नॅप राईस मागवला.